मरण्याच्या वेळेतही समजा सोडत नाही काय काय लोक. हां, फॉर एक्झाम्पल एक म्हातारा मरण्याच्या दारात होता, यम लागले होते, म्हाताऱ्याला जायचं वेळ होती. हो, म्हाताऱ्याला 2 पोर होते, दोघं पोरांनी डॉक्टर साहेबांना बोलवलं. डॉक्टर साहेबांनी चेक केलं, म्हणले तुमचा म्हातारा, हो 12 वाजेला डॉक्टर आले म्हणे 4 वाजेपर्यंत म्हातारा मरतोय म्हणे, 4 वाजेपर्यंत तुमना म्हातारांना लेंडर पुसवाय जाईल. हां, आता नेमकं 2:30-3 वाजणार, 2:30-3 वाजले, मग त्या पोरे वाटतं की राहतात कवय आपला बाप जाईल आणि कवय आपला कार्यक्रमला सुरुवात करूत बा असं. आणि म्हातारा बरोबर 2:30-3 वाजायला हात करी. पोरेले असं वाटणं आपला बापनी काहीतरी दपाडेले, या दोन्ही पप्पाले आपली इशारा दी राय ना असं सांग राहणं, म्हणजे नक्की जाता बितडा मग काहीतरी दाबील. मोठा दाखला सांगे म्हणे बावड्या आता ना बितडा मोय रे. दाखला म्हणे नाही रे मोठा भाऊ, आता ना बितडा मोय म्हणे. अख्खं बितडं पाठ टाका, रुपया सापडणार नाही. मोठा म्हणे तुला सांग राय तू ना, आई बितड नाही रे पप्पा, आता ना सांग राय ना होती. दोन्ही बितडा पाठ टाकात गडना, तरी म्हातारानं चालूच होतं. नेमकं काय समजायचं. डॉक्टर साहेबांना बोलवलं. डॉक्टर साहेब माहिती आमचं बाप वारणार आहे, मरणार आहे, पण ऐका ना 1 मिनिटासाठी बोलले पाहिजे. पप्पा याच्यासाठी काही पर्याय व्यवस्था आहे का म्हणला. म्हातारानं असं काही बंद होय नाही. डॉक्टर साहेब असले म्हणे डॉक्टर साहेब फक्त 1 मिनिटासाठी मा पप्पा बोलले पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणे भाऊ 1 मिनिटांसाठी तुमना बाप बोलीन, 1 इंजेक्शन शे. म्हातारा अर्धा मिनिट 1 मिनिट बोलू शकस, पण ते इंजेक्शन मागडे म्हणे कितला ना म्हणे 40,000 रुपया नाही. अरे 40 जाऊ द्या, म्हातारा असं सांग राह ना कितलं जेन काय देवाय जातील म्हणे 40,000 रुपये देणे म्हाताराला इंजेक्शन देणं. म्हातारा बोल का होय ना पोरेशनी विचारा म्हणे पप्पा कुठे शे म्हणे. तसं नाही रे भाऊ म्हणे, ती बाजूनी वहीन जी म्हणा पाहिजे पीठ गायनी लय जायला तिथली मांगी लई जात म्हणे. कितला येडा पण आहे हो, कितला वायबार धंदा आहे हो. म्हणजे मरण टाइमले सुद्धा संसार सोडी राहणार नाही. काय जगता आलं लोकांना नाही का. हो महाराज वेळेवरच सावध झालं पाहिजे, वेळेवर कळलं पाहिजे महाराज आता काय करायचंय. संसारामध्ये लोक वेडे झालेत. खरं तर मला सांगायला आवडेल, आपण ज्या कामासाठी आलोय ना, ज्या कामासाठी आलोय त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय. नको तसली कामं करायला लागलोय आपण. करू नका समाजात उमत नसेल, पण नेमकं काय ना, तुम्ही आपण बाजाराला उतरलोय, गाडीतून उतरल्याच्या नंतर प्रत्येक प्रकारची शॉप दिसते, दुकान दिसते, पण बाजार करणं आपल्या हातात आहे. एकीकडे मिठाईवाल्याची दुकान पण आहे आणि दुसरीकडे बियर बारवाल्याची दुकान पण आहे. कोणत्या दुकानाची पायरी चढायची ते आपल्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून सांगणे की आपण जन्माला आलोय ना, ज्या कामासाठी आलोय त्याचा विसर पडलेला आहे आपल्याला. हो, ज्या कामासाठी आलोय त्याचा विसर पडलाय. आपलं खरं काम काय या मी नेहमी कीर्तनातून उदाहरण म्हणून सांगतो. जर एखादी बहीण भावाला राखी बांधायला जाते, घरून निघाली माय ताई, घरून निघाले तुम्ही राखी बांधायला भावाला, जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाहीये. बरोबर आहे की नाही. म्हणून बोले समजी ना बहिणीसो मागल्या ताईसले सर्व राहिले समजी राहिले ना. कारण मी एकदम तुम्हाला भाषामा सांगाना प्रयत्न करस, कारण मी स्वतः काना देशना असल्यामुळे मला ऐराणी सांगाना आवडस. समजी राहा ना तुम्ही दुडामा राहतात बहिणीसो, नको उपाधी नको, तुम्ही मराठीवाला होते. असं जायचं आहे मराठी ना. गावावर आवता हाकलणार काढे रूम करी राहणार तरी माय बापली सांगस माझ्या पोराबरोबर मराठी बोलत चालणार. हो भाऊ, ती बिचारी माय ना अख्खा आयुष्य आहे नाही मागेर तिनं मराठी ना काही संबंध नाही, पण हो आंडोरली ब्याई ब्याई ती पोऱ्या नातून सांगे मराठी बोलस. मग भाऊ आताच्या दडी बट भाऊ, आता हाय रे आताच्या दडी. ते पोऱ्याने बी मराठी तशीच व्हायचं असणार. मग ते आजी आजोबा जबरदस्ती बोलतास, मग तो बाबा नातूला विचारत भाऊ मी कोणाचा बाबा आहे भाऊ. मग तो आजोबा सांगत मनाचा आहे रे मनाचा. पुरा भाषाना सत्यानाश करणा लावा. भाषा कोणची भाषा ना, मराठी असो हैराणी असो का हिंदी असो, परफेक्ट उतरायला पाहिजे. चंदूबा पंकजबा योगेशदास साहेब बरोबर आहे ना. भाषाशी परफेक्ट उतरायला पाहिजे, नाही त्या भाषा मग बराच पाहिजे दिवस. बरं भाषामुळे बरीच पाहिजे दिवस. मी 7वीला असताना मना वर्गा मित्र बाडू नावना पोरगा होता. बाय युट्यूब माझा असं मला गाया देतच बटा तू घर न विकच मित्रच नाही विकत तिरच पुरा नीचे म्हणे. पण मी कसा विचार कर लोक 60-70 देवाला लागत काय दाबा दाबाव करा न सांगायचंच माग. भाषाचा परिणाम काय होतो ते सांगतोय.
हो, कोणती का भाषा मा उतराणं होय ना यज्ञेश बाबा, परफेक्ट परफेक्ट पाहिजे माणूस. हा, ते शाळा 7वीना वर्गामा होतो आम्ही, 6वा पिरियड चालू होता जॉग्रफीना. हो, सर शिकाड राहतात आणि मना मित्रले ना टॉयलेटले जाणं होतं. पण आता ते ऐराणी मराठी शिकणार, मतलब खेडागावना पोरे आज मराठी परफेक्ट नाही त्यासनी. त्याला सुधरे नाही, याला काय म्हणतात असं काय सांगू. म्हणते आपला खेडागावना म्हातारा सांगताना झाडा बसायला जावानं, परसाकडले जावानं, त्यानं पीठ होतं ते ध्यानमा. त्यान पोटमा काही नाही तो उठना सर शिकाड राहतात. म्हणे सर, म्हणे काय रे बाडू, म्हणे झाडाला जायचे. बाड्या खाले बट आयुष्यभर जाण नाही तू खालबट. बाड्या बसली घ्या आपण थोडा टाइम मा काही निघणे. म्हणे सर झाडाला जायचे. बाड्या खाले बस, शिकणार नाही ना आयुष्यभर जाण नाही. म्हणे खाली बस. बाड्या खाले बट ना. तिसऱ्यांदा काही निघणी. बाड्या उठना. म्हणे सर झाडाला जायचे. खाली बस रे बडव्या, आयुष्यभर झाडायचं खाली. बाड्या खाली बटना. 5 मिनिटं मग पोरे म्हणे सर, म्हणे काय रे, म्हणे आपला वर्गाना परफ्यूम बदली घ्या. म्हणे काय, म्हणे बाड्यान चड्डीना कलर बदली घ्या. म्हणे सर. बाड्या उभा राहा. का रे बडव्या, तुला अक्कल आहे का? अरे 7वीचा पोरगा, 13-14 वर्षाचा मुलगा, तुला सांगायची अक्कल नाही का? नाही म्हणे सर, मी ते कधीच सांगत होतो झाडाला जायचं. अरे त्या झाडाला नाही आगाल म्हणतो. हो काका, भाषा परफेक्ट होऊन तर बोलायला अर्थ आहे, नाही तर वायबाचा सर विठ्ठल भावाला राखी बांधण्यासाठी जोपर्यंत माहेरी जाऊन भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. या मध्ये भेटणारे किती नातेवाईक भेटू देत, त्यांना भेटू नका असं मी म्हणणार नाही. त्या नातेवाईकांना भेटू नका असं मी म्हणणार नाही, त्यांनाही भेटा. पण जोपर्यंत तुम्ही भावाला राखी बांधायला निघालाय, ज्या कामासाठी निघालाय ते काम सक्सेस होत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. तसंच आपण आलोय ना भगवंताच्या नामचिंतनासाठी, पण नामचिंतनासाठी आल्याच्या नंतर आपण हुकलो आपलं काम, खरं काम होतं विसरलो. खरं काम विसरलो. महाराजांनी 3 प्रमाण घेतले आणि ती गई परफेक्ट घेतली. आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी, पण आपण हुकलोय ज्या कामासाठी आलोय त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय. मी सांगत होतो की भैया, घरून ज्या कामासाठी निघाला जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाहीये. मध्ये कितीही कामं केली तरी ते काही तुमची फेरी सक्सेस झालेली नाहीये. बरोबर आहे ना? मग जर भावाला राखी बांधायला गेलेली बहीण जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तिची फेरी सक्सेस नाही. या तसं तुमचा माझा जन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी, मधले भेटणारे त्यात संसार असेल
किंवा इतर इलेक्शन तुम्ही जे टिकवता, टिकू नका असं मी म्हणणार नाही, पण ती सगळी टिकवा. पण आले कशासाठी होते तुम्ही, ते काम तुम्ही विसरले आणि ते काम करायचं इथं संत सांगतात, ते काम करायला पाहिजे. पण आता आपलं उलट जायचे, ज्या काम साठी ते करतच नाही, नको त्या कामे जास्त मोडतस. फॉर एक्झाम्पल, शेतात जाताना तुम्ही शेदोरी बांधतात ना, ड्युटीला जाताना तुम्ही टिफिन बांधतात, डब्बा बांधतात. डब्बा मग भाकर कितली बांधतात? 1 भाकर, 1.25 भाकर, 1.5 भाकर, बरोबर आहे ना? आणि भाजी कितली बांधतात? 2.5 बादली, 2.25 बादली. किंवा शेतात जाताना भाकर 1 बांधतो आणि चटणी बांधत असताना किती बांधतो मायाव? 1 चम्मच, 1.5 चम्मच, 2 चम्मच, बरोबर आहे की नाही? मग चटणी इतका संसार करायचा आणि भाकरी इतका परमार्थ करायचा, हा संदेश आहे. आणि त्याच्यासाठी आपण आलोय, पण आपण नको त्या काम जास्त करतो. मला सांगायला आवडेल, अजून मी मजा आयल नाही शे, मी अजून आड मुल्ला काय ते मेरे फिराय ना, अजून माझं वार मग दिल नाही शे बरं अजून. आणि मन सवय मला माहिती, आडचा चांगला दाबीन कारण, हा मेरकोर चांगला कारण ना, वावर पाकरास म्हणे. कारण मेरनी नुसती तोर लायलो सुद्धा का वरीस भर तोरणी जाय ना वरण खास माणूस. हा मेरमा बी गण निघसो, काढणारा हुशार पाहिजे. आणि मला काय चालू आहे त्यावरच के चालू. विठ्ठल ज्या कामासाठी त्याचा विसर पडलाय त्याच्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगेल, लक्षपूर्वक ऐका. एक वारकरी परिवार होत. माणूस वारीला निघाला, पोराला सांगून गेला, बेटा मी वारीला चाललाय, म्हणले तुला एक काम करावं लागतं. म्हणले काय? तू रोज देवपूजा करायची, मी येईस तोपर्यंत. म्हणले हरकत नाही बाबा. बाप गेला वारीला, पोरगा देवपूजा करत होता. पहिला दिवस देवदोयात, दुसरा दिन देवदोयात, तिसरा दिन, चौथा दिन, 5वा दिन उगी घ्या. मायले म्हणे माडीव आई कितला दिन? म्हणे भाऊ तुन बाप फिरी असतो चालेल म्हणे. आई अहो म्हणे रोज ना एक देवदोयापेक्षा असं करस, अख्खा देव एकखटी ये रोले आणि एकखटी दोईलेस म्हणे. अहो भाऊने बटा देवच ना घासोडं बांधले ना, ये रोरले घ्या. देव मोक्या करली नात, बादली मा सोड दिनात मोक्या देव, आणि अख्खी बादली पाणी मा सोड दिनी दोर बांधीस. ज्या जड देव होतात त्या बादली माराय घ्यात. जड देव म्हणजे तुमना मते, तुमना लंगड्या देव, आमना लड्डू गोपाल. तोच लड्डू गोपाल खंडेरायाच्या सेवेसाठी आलेला यमरुजी प्रधान, तुम्ही त्या लंगड्या देव म्हणतस. आमना लड्डू गोपालले. लड्डू गोपाल गणपती बाप्पा अन्नपूर्णा ज्या जड देव होतात त्या पाणी माराय घ्यात. ज्या चांदी ना होतात, पत्रा ना होतात त्या पाणी मा तरंगी घ्यात. भाऊनी बादली काढीवर जड देव बादली मा होतात, जिथला होता तिथला देव बांधली ना. देव बांधीशनी गरुणा देवनं बांधेल का सोडायचं संत तसं देवारावर ठिदी ना. माय म्हणे पिंट्या अरे त्या देवसले अष्टगंध बुक्का तरी लावणारे. म्हणे माडी. म्हणे काय रे भाऊ? म्हणे देवसले अष्टगंध बुक्का लावाल चालावणे. म्हणे का बरं भाऊ? त्यासले सुद्धा होई घे म्हणे. कस काय भाऊ? म्हणे बाकी ना देवसनी येर मग आत्महत्या करली म्हणे. कितला वायबार धंदा आहे. माय रागवायला लागली, बाळा तुला अक्कल आहे का? देवपूजा अशी करायची असते वैरे. माय शिव्या द्यायला लागली. पोरगा म्हणे 8,000 राय म्हातारीला कटकात चालीन, त्यानापेक्षा सासरवाडी मा निघास म्हणे. सासराकडे निघ्या, सासरवाडी मा निघ्या. सासूबाई देख, सासूबाई देखताच पुष्प घे. जवाई बापू राय ना, हा जवाई देखील सासूना काय आनंद राहा. आमनाच घरमा वातावरण केल्यानं. दुसरीकडे जाऊन कामच नाही ना, आज घर माझा अनुभवी घ्या मला. जवळ त्यासल्या असं वाटस हो बापरे, मीच ते मनखडी उतर ना तुझा. काही गाडी बोर्ड लाईन येत नाही पाहुणा, कोणता बी डेपो मागूच जात आहे. सासूनी जवळ देख तो काहीतरी वेगळा आनंद रास. हो एक ठिकाणी कार्यक्रमला जाय रे तू चंदुबा, कार्यक्रमला जाय रे तू. एक म्हैशीतली कोकाई राहीन ती, 3 जोडे चारा पडेल होता, पण तरी कोकाई राही नव्हता. म्हैस कोकाई का बरं राहिली? चारा बी कशी भुकी राही म्हणे, कोकाई राहिली. बरोबर आहे बा.
नाही इथला चारा पडेल का बघ कोकाय राहिनी म्हैसने मालकीनले सांगा म्हणतं मावशी आई म्हैस कोकाय राहिनी म्हणतं का बरं कोकाय राहिनी चारा बी कशी म्हणतं पाणी तरी ठीक द्या नाही म्हणे महाराज म्हणतं का बघ पाणी नाही ठेवायला चालाव म्हणे म्हणतं का बघ म्हणे म्हणा जवाई राहणार मग जवाई आणा म्हैसले पाणी पाजाना काय संबंध नका म्हणे महाराज पाणी दूध पाणतळ होई जाई म्हणे ओ म्हणा बाप म्हणजे जवाई येऊन कितला आनंद आहे म्हैसले बिन पाणी उभी करते बघ इथला जीव जवाईच मग काही बाईच ना तेवढं बरं आहे थोडा मग कशा एक बी बाया नाही त्या मायच्या मी आटे ना काहीच सांगावं नाही काही लोक इथला वायबार धंदा असे नातं सुद्धा टिकाडता यायला पाहिजे नातं जर सुनबाई आंडोरनी गाडीवर बशीन जरी अशी निघस ना काही म्हाताऱ्या दखवा बी कुठे कशी मजानी मुजडत आणेन बटणी दखवू आणि तीच गाडीवर जर अंडेर आणि जवाई येतच होती ना मोटरसायकलवर बटीस नाही म्हातारी दाबावर का पापडे टाके ना माय हो बिकू हो गंगू दखो माय मन सोनचिडी कशी मजानी बटी नाही राहील तुनी सोनचिडी दुसऱ्याने मजाना मुसडानी मराल टाईमवर चाय भेटी तुले वाय बारले वा वा नातं टिकवता आलं पाहिजे नाही का हा आता अहो भाऊ सासरवाडी माग्या सासरवाडी मध्ये गेल्याच्या नंतर सासूबाईनं बघितलं जावाई बापू आले इथं म्हणल्यावर जावाई बापूंना सांगितलं जावाई बापू तुमच्यासाठी स्वयंपाक लावते पण एक काम करा मी स्वयंपाक करते तोपर्यंत म्हणे काय म्हणे मामी काय नाही जावाई बापू मी स्वयंपाक करत तोपर्यंत तुम्ही आमनात देवदोय टाका म्हणे ज्या दांगडोल बेन आता पहिले तोच दांगडा गय पडणार आहे भाऊ म्हणे त्या दिल्ले दोयलीनं जेवण करली ना आराम करले असं काय मग सासूबाई म्हणे पाहुणा मी देव स्वयंपाक करत तोपर्यंत देव पूजा करल्या म्हणे आहो म्हणे आटे बी तोच दांगडो गुजी घ्या आता घर जासू ते मायना कटका नाटे राहतो सासू देव दवा लावस जीवच ठेवून आणि आत्महत्या करीन मर जासू म्हणे अहो भाऊनी जंगलला मार्ग धरा एक वीर मा उडी मारणार होता तोपर्यंत वीर मालकानं हात धरला म्हणे भाऊ काय करा ना म्हणे मला जीव ठेवून आणि आत्महत्या करी मर नाही वीर मालक म्हणे अरे येडा अहो अनमोल किंमत ना शरीर अहो एवढा चांगला नरदेव भेटले भाऊ आनंद लिहिले रे जीवन ना मरू नको तुला काही कामधंदा होत नशी ना कामधंदा करू नको तुले बिडी काढीस ना शोक होई ना ते बी माले सांग वरीस ना 2 ड्रेस वापरस होई 4 ड्रेस ली दिसू बिडी काढीस रोज ना 20 रुपये दिसू तुले 2 टाइम नाही 3 टाइम जेवण ले दिसू काम न दुख लागस काम बी करू नको फक्त मन घरमा बडी बडी देवदोय टाकत जाय म्हणे हा आपला परमार्थ आणि असा देव करेल असं नामचिंतन करेल भगवान भेटी का अजिबात अपेक्षा ठेवायची नाही विठ्ठल